चॅनल. अनघा आणि आम्ही सगळे चाललोय फिरायला. कुठे? गेस करा गेस करा. आम्ही चाललोय चिचोलीला. नागपूरमध्ये आहे ती चिचोली. शांतीवन इथे बघा. अनघाला छान अशी तयारी करून दिलेली आहे. न्यू फ्रॉक घातलेला आहे तिला. फर्स्ट टाइमच घातलेला आहे. पिंकी डॉल, आमची पिंकी डॉल. बघ 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 कशी सगळीकडे बघते सगळ्यांना. हे बघा यांचं आवरणं सुरू आहे. काय बघताय त्यांचं त्यांनाच माहिती. इकडे आजू पण तयार आहे. छोटी आजू. इकडे मोठी आजू. मोठी आजी पण तयार आहे. बसली आहे तयार होऊन. हॅलो एव्हरीवन. तर आम्ही निघालोय फिरायला चिचोलीला. बरं नाहीये मला, सर्दी खूप आहे. तरी पण आम्ही चाललोय. आणि कुठं बाहेर जायचं म्हणतं तर आपसुकच बरं वाटायला लागते. बघू कसं काय आता दिवस जातोय. सो असं मी रेडी झाली आहे. बघू शकता. आणि आम्ही सगळे चिचोलीला चाललो आहे. तुम्ही पण चला आमच्या सोबत. तुम्हालाही दाखवू चिचोली. बघा माझी अंगा किती क्यूट दिसते. पिंक कलरचा असा फ्रॉक घातलेला आहे. आमचा प्रयत्न आहे शक्यतो तिला असं नेचरमध्ये असं एक्सपोज करायचं सगळं. म्हणजे तिची इम्युन सिस्टीम अशी स्ट्रॉंग झाली पाहिजे सगळ्या गोष्टींनी. आमच्याकडे आता सध्या 36 डिग्री टेम्परेचर आहे. एवढ्या उन्हात आम्ही हिला घेऊन चाललो आहे. हिला असं स्ट्रॉंग करू. असं रेडी आहोत जाण्यासाठी. गेट वगैरे प्रॉपर असं लॉक करून टाकतोय. बघू शकता खूप ऊन आहे आता. आजू पण तयार झाली आहे. अनघाची आजू हाय. से हाय. हाय. रेडी आहोत जाण्यासाठी. हॅलो हॅलो. कुठे चाललो आपण? कुठे चाललो आपण? कुठे चाललो? चिचोलीला चाललो. कुठे चाललो तुम्ही सांगा. एवढं अंडर कॉन्फिडंट का झाले तुम्ही? व्लॉग आहे हा. आमची अनघा पण बाहेर फिरायला चालली. मावशी, आजो, आबा, आबा. कुठे चाललो आपण? आपण चिचोलीला. चिचोलीला. ये मावशी नाही म्हणे. हो सिग्नलच्या पलीकडे. देश 20 किलोमीटर चिचोली. आपण आहो आता कळमना मार्गावर. कळमना फ्लायओव्हर. अनघा बुर जाती. अनघा ई बिट्टू शोगो इटाई. अनघा बुर जाते आहे. सुकेशनी आली आहे आता. सुकेशनी आम्हाला जॉईन झाली आहे मानकापूर पासनं. आता सुकेशनी पण आमच्या सोबत आहे. ये आम्ही सगळे आता चिचोलीला जात आहे. याची फॅमिली वगैरे. सुकेशनी से हाय. फॅमिली वगैरे. मी म्हटलं ना बहिणीला, काल पण आग्रह केला, आताही केला. त्यांची बहीण येत आहे गावावर.
शांतीवन विहार. हे एका बाईने 12 एकरचा पट्टा दान दिलाय. बापरे, बघू शकता आपण पोहोचलोय शांतीवन चिचोली इथे. खरंच शांत वाटतं इथे आल्यावर. वाव, अतिशय अप्रतिम अशी अप्रतिम ऊन आहे आता कलाकृती. बाहेर. आता अप्रतिम उन्हात जायचं आपल्याला. आलं का तू रेडी राह, रडू गिडू नको आता. आपण आलो होतो तेव्हा असं वगैरे काही आता आम्ही अनघा पोहोचलो आम्ही चिचोलीला. चला ग अनघा. मावशी गाडी ठेवली आम्ही आता अशी उभी. ये. तिला घेतलं ना. काय कर बेटा. वाव, काय सुंदर आहे. चिचोलीची स्थापना बघू शकता तुम्ही कधी झाली. खूप दिवसाआधी आलो होतो आम्ही इथे, तेव्हा एवढं काहीच नव्हतं. एक हे विहार होतं फक्त, बाकीचं सगळं अंडर मेंटेनन्स होतं. पण आता इतक्या दिवसानंतर आल्यावर बापरे, खूप सुंदर सगळं झालेलं आहे. शांतीवन, डॉक्टर B.R. आंबेडकर स्मारक आणि सामाजिक सांस्कृतिक प्रशिक्षण केंद्र. सर्दी झाली आहे त्यामुळे आवाज थोडा बसलेला आहे, तेवढं ऍडजस्ट करून घ्या तुम्ही. मावशीबाई बॉटलचा पिटारा घेऊन उभी आहे. हे टिफिनचा अप्प्याचा पिटारा घेऊन उभी आहे. तू खाली हात आहेस, मी मोबाईल घेऊन आहे. मावशीबाई ठेवायचं का ग? घेऊन कुठे फिरणार आहे? मग जेव्हा खायचं राहिलं तेव्हा आपण चला जाऊ ना. खूप काही असं. जय भीम. आम्ही आलो आहोत चिचोली इथे आणि खूप आणि हे अप्रतिम असं बघा इथे कलाकृती बनवून आहे. राहिलंय विपेष्टा केंद्र. हे बघा आमचं पाखरू. हे पाखरू आलं. चट्टस पाखरू. हे पाखरू आलं. माशीची गोड परी. ऊन प्रचंड असल्यामुळे आम्ही तिला झाकून ठेवलेलं आहे. एक एक वस्तू बघा. बाबासाहेबांची मच्छरदाणी आणि कंबल. मच्छर काटते ते ना उनको. बाबासाहेब कैसे पैंट पहनते थे. मलाच घे तू, मलाच घे. बाबासाहेबांच्या कॅप्स बघू शकता, किती साऱ्या प्रकारच्या कॅप्स ते कॅरी करत होते. हे बघ पट्टा, चष्मा. हे बटन्स आहेत त्यांच्या कोटच्या. बाबासाहेब आंबेडकर क्लिप्स. चष्म्याचे आवरण आणि कंबल पट्टे. या बहिणी काय कंप्लेंट करते. बाबासाहेबांची वरती वेगवेगळे आकाराचे डब्बे. तू करतो ते. हे बघ, बाबासाहेब आंबेडकरांची टिफिन गाडी गाडी करते ते नसतात.
या दिव्याखाली बाबासाहेबांनी अभ्यास केलेला इतका संविधान लिहिलेलं आहे, बघू शकता. टेबल लॅम्प आहे हा. कॉलर आहे हा शर्टचा. बाबासाहेब की जो ड्रेस सिलते थे ना, जब वो वकील. रेडिओ. पाहिजे का क्या? गर्मी पण तिला गर्मी पण घ्यायला गर्मी होते. आता चला आपण बाहेर जाऊ. फोटो घे ना एक साथ अशी ग्रुप मध्ये. हो सगळे या. माझ्या मिस्टरांनी एकदा त्यांच्या वाईफला सुनवलं तुमच्यामुळे बाबासाहेबांनी तुमच्यासाठी केलं तुमच्या घरात देवी देव पंडावा वाटते. अन्नप्राशन करायला सांगतील पप्पाला तुझ्या. असे दुरूनच गोड गोड हास फक्त जवळ घेतलं रड. मॅचिंग घातलंय म्हणा असतं. आपण अरे नाही तर ते समोरच्या आहे ना आई, त्या घरी आल्या त्या जाते कधी म्हणून पाहत होत्या. येते नाही नाही नाही. बघू शकता छान असा स्टॉल लागलेला आहे. बुद्धांचे फोटो आहेत, बुक्स आहे. आणि आमची अनघा ऍज युजल इथे क्रँकी होत आहे. इथे क्रँकी सुरू है. अभी हमने ना मस्त बिना चटनी के आप्पे खाए ले. अभी हम इधर से अभी जंगल की तरफ जाने वाले हैं. आप देख सकते हैं कैसा जंगल है. अभी हम सीधा जाएंगे. वो उनको दोनों को बिठाया है पेड़ के नीचे. ठीक है, चलो फिर बाद में मिलते हैं आपण. हे बघू शकता, तिकडे एक विहार आहे, इकडे एक पगोडा आहे, इकडे एक पगोडा आहे, हे एक पगोडा आहे, हा आणखी एक पगोडा आहे, तिकडे पण एक पगोडा आहे. मला वाटते हे मेडिटेशन सेंटर असेल बहुतेक. आता याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. बघूया नेक्स्ट टाइम आल्यावर इथे काय इम्प्रूव्हमेंट होते. हे बघा, रुमाल बांधून चाललेले आहे. ह्या गोष्टी सांगत सांगत येत आहे. लेट्स सी आतमध्ये काय आहे बघूया. साक्षगंध करतो तसं ते मोठी मोठी धरेंगे बोले उसके उसको टिक्का लगाएंगे. पक्का हव्या करके टिकले. जगाचं कोणी आलं नाही का? आले होते सगळ्यांना मीच मनवलं. रेडी व्हायचंय. स्थापना करणार. पगोडा अंडर कंस्ट्रक्शन है ये अभी. आम्ही पोहोचलेलो आहे समता भूमी. समता सैनिक दल. भैरवबाबाचं मंदिर ना ते कठीण मानायचं पण होतं ना ते पहा. ये इथे एक फोटो सिंगल सिंगल किती छान बॅकग्राऊंड. हे बघ ना, ही मूर्ती किती छान आहे. फोटो घेशील का? हो, सिंगल फोटो काढून देतो त्यावरती. चालूच आहे. मी येत थांब. आता
मिळालाय ना मग. काय सुरेख बांधकाम आहे चिचोली शांतीवन विहार इथलं, बघू शकता तुम्ही. येणाऱ्या 1 वर्षात हे पूर्ण बनवून येणाऱ्या 1 वर्षात हे पूर्ण कम्प्लीट होईल आणि आता तर सुंदर आहेच, त्याच्यापेक्षा छान होणार आहे. तुम्ही पण नक्कीच भेट द्या. चिचोली भेट द्या, नक्की नागपूर या. येथे अतिशय शांत असं ठिकाण आहे शांतीवन. शांतीवन विहार. त्यानंतर शांतीवन विहारातून भेट दिल्यानंतर आम्ही गेलो दत्तवाडीला. दत्तवाडीला भंतेजींची भेट घ्यायला आम्ही तिथे आलो. तिथे बघितलं तर प्रचंड सुंदर असं बांधकाम केलेलं होतं विहाराचं. तिथे जाऊन आम्ही भंतेजीची भेट घेतली. तुम्ही समोर बघालच. आता मागे मेश्रामबाई आली होती ना, 130 वर्षात झाल्या चंद्रनगरची. भंतेजी. तर त्या सांगत होत्या मला मी सुकेशनीची आठवण करत आहे म्हणून मी भेटायला आलो तुम्हाला. हो आमच्या घराकडे येत होते ग, पायी चालत. आता 3 वर्ष. त्यानंतर भंतेजीची भेट घेऊन आम्ही निघालो आपल्या घराच्या दिशेने. आपल्या घराच्या दिशेने म्हणजे आम्ही निघालो सुकेशनीच्या घरी. सुकेशनीचा आग्रह होता चला चला घरी म्हणून, त्यामुळे आम्ही तिच्या घरी निघालो. काय फ्लायओव्हर झालाय ना नागपूरचे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आम्ही पोहोचलो सुकेशनीच्या घरी आणि सगळ्या अशा गप्पा रंगल्या. खूप दिवसांनी सगळ्यांशी भेटून खूप छान वाटलं. सुकेशनीने छान अशी बिर्याणी बनवली होती, खूप मस्त झाली होती. आणि असा आमचा संपूर्ण दिवस एंड झाला. तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्य एन्जॉय करत राहा. तोपर्यंत भेटू माझ्या चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.